लोकांचं असं काय चुकतं की त्यांना असं सेव्हिंग पण जमत नाही. आजकाल 90% लोकांचे EMI चालू आहे. श्रीमंत होण्यासाठी किंवा करोडपती होण्यासाठी हा माइंडसेट किती महत्त्वाचा आहे. 90% लोकांना रिटर्न्स मोजताच येत नाही. मध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पेक्षा दिवसा इंट्राडे करून खूप पैसे कमवतात. मग त्या व्यक्तीला तुम्ही कसं सांगाल? ट्रेडिंगमध्ये पैसे बरेच लोकांनी घालवलेले, इन्व्हेस्टमेंट केले लॉंग टर्म आणि त्याला पैसे मिळाले, अशी पॉसिबिलिटीज नाही. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे नितीन सावंत सर आणि गेले 17 वर्ष झाले ते ह्या फील्डमध्ये आहेत. ते सेबी रजिस्टर सर्टिफाईड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एखादा नॉर्मल व्यक्ती जो आहे तो करोडपती कसा होऊ शकतो, आपण कुठल्या मिस्टेक्स आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये टाळायला पाहिजेत, फायनान्सच्या बाबतीत आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि वेगवेगळ्या डिफरंट ॲसेट क्लासबद्दल आपण ह्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा आपला एपिसोड खरंच खूप महत्त्वाचा आहे सर, कारण आजकाल सगळ्यांनाच करोडपती बनायचं आहे. कौन बनेगा करोडपती शो जिथून आलाय तिथून लोकांना वाटतं की अशा शोमध्ये गेल्यावर आपणच करोडपती होऊ शकतो. पण रिअल लाईफमध्ये आपण जर आपल्या पर्सनल फायनान्सकडे लक्ष दिलं तरी व्यक्ती कसा करोडपती होऊ शकतो हे आपल्याला ह्या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर सर मला ना पहिलं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आपल्या ऑडियन्सला थोडं तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही काय करता. ओके, माझं नाव नितीन राजकुमार सावंत. मी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून गेली 17 वर्ष ॲज अ सेबी रजिस्टर फ्रॉम NS वेल्थ सोल्युशन्स या इथे डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. आत्तापर्यंत साधारणतः 100पेक्षा जास्त लोकांना करोडपती बनवण्याची संधी माझ्या हातातून घडलेली आहे. मस्तच या पूर्ण जर्नीमध्ये. मस्तच सर. मग खरंच तुम्हाला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि आपल्या ऑडियन्ससाठी तो खूप महत्त्वाचा ठरेल. तर सर पण मला हे जाणून घ्यायचं होतं की आता एखादा व्यक्ती नॉर्मल त्याला आता 20-25 हजार पगार आहे, तर मग त्याला आता किती वर्ष लागतील की करोडपती होण्यासाठी? ओके, सो एक 25,000 जर पगार असेल तर एक साधारणतः त्यातले एक 20% अमाऊंट म्हणजे एक 5-1 हजार रुपये जर तो एक साधारणतः 25 वर्ष सेव्ह करू शकला तर तो करोडपती होऊ शकतो. ओके 5,000 रुपये तो 25 वर्ष सेव्हिंग करू शकला आणि त्याच्यावरती साधारणतः एक 12 ते 13% रेट ऑफ रिटर्न जो इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर मिळू शकतो. बरोबर. तो ऑटोमॅटिकली करोडपती होऊ शकतो. म्हणजे एखादा जर आता एक मुलगा 20 वर्षाच्या वयाचा असताना जॉबला लागला किंवा 18 वर्ष, आता तर जेनझी जनरेशन तर ते खूप आधीपासूनच फ्रीलान्सिंग करणं, नंतर मग जॉब्स करणं, कॉलेज चालू असताना काहीतरी करणं, हे करतात. त्यांच्याकडे तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की लवकरात लवकर आपला वेल्थ क्रिएट करण्याची. पण आता तुमच्या सर क्लायंटमध्येच मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही म्हणतात की जवळपास खूप तुमचे क्लायंट्स आहेत की ते करोडपती झालेले आहेत. तर अशी कुठली स्टोरी आहे का तुमच्याकडे की ज्यांनी व्यक्तींनी डिसिप्लिन ठेवून त्यांनी तो करोडपती झाला आता? येस, अशा बऱ्याच स्टोरी आहेत. त्यापैकी बरेचसे म्हणजे माझ्याकडे जे ॲडवायझरी क्लायंट म्हणून आहेत ते डॉक्टर्स आहेत, प्रायमरी काही इंजिनियर आहेत, IT इंजिनियर आहेत, बरोबर, किंवा प्रोफेशनल्स आहेत. तर त्यांनी त्यांच्या सुरुवातीला मला जॉईन केल्यानंतर साधारणतः एक प्रॉपर त्यांचं प्लॅनिंग करून त्यांच्या जीवनामध्ये उद्दिष्ट कुठले आहेत, कोणाचं उद्दिष्ट असतं, जसं डॉक्टर आहे तर त्याचं स्वतःचं हॉस्पिटल चालू करणं असेल, किंवा IT मध्ये जॉबला आहे तर एक स्वतःची कंपनी चालू करणं असेल, किंवा एक 10 वर्ष 15 वर्ष रिटायरमेंट घ्यायची आहे, या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट चालू केलेलं होतं. आणि त्यातल्या अशा काही फॅमिलीज आहेत त्यांनी महिन्याला काही सेव्हिंग त्याचं बजेटिंग केल्यानंतर दर महिन्याला एक 25,000 असेल पगार तर त्यातला एक 5,000 रुपये सेव्हिंग करून आज ते 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्यांच्याकडे साधारणतः एक 70 ते 80 लाखाचा कॉर्पस तयार झालेला आहे. ओके, या एंटायर जर्नीमध्ये. सो काही लोकांनी सेव्हिंग दरवर्षी वाढवत नेलं पण आहे, म्हणजे जसं इन्कम वाढतो तसं सेव्हिंगसुद्धा वाढवल्यानंतर हे जे 25 वर्ष लागत आहेत तर त्याच्याऐवजी 15 ते 20 वर्षामध्ये करोडपती होता येतं. दरवर्षी एक 10 ते 20% जसं आपला इन्कम वाढतो तसं तुम्ही सेव्हिंग वाढवलं की ते हे शक्य आहे की तुम्ही 15 ते 20 वर्षाच्या आत 1 करोड रुपये साठवू शकता तुम्ही. ओके, पण सर आता बरेच वेळा लोकांचा एक प्रश्न असतो की अरे तुम्हाला बोलायला काय जाते, म्हणजे आम्हाला एकतर नेहमी पैसे एक्स्ट्रा घ्यावे लागतात. 5,000 रुपये तर आमच्या मायनसमध्ये दर महिन्याला असतात, आम्हाला ते जमतच नाही. मग असं काय तुम्हाला वाटतं की एवढ्या वर्ष तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की लोकांचं असं काय चुकतं की त्यांना असं सेव्हिंग पण जमत नाही? सो मिस्टेक्स बघायचे झाल्या तर पर्सनल फायनान्समध्ये बजेटिंग हा प्रकार नॉर्मली फॉलो केला जात नाही. बजेटिंग म्हणजे आपल्याकडे इन्कम किती येतो आणि खर्च किती केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, काही ॲडव्हर्टाईज असतात, काही अशा काही लुभावण्या ॲडव्हर्टाईज असतात, फोन असेल, स्पॉन्सर ॲड असतील, हे बघून आपण
क्रेडिट कार्ड असेल ॲडव्हान्स पैसे हो. खर्च करतो आणि त्याच्यामुळे ते बजेट हलतं. सो हे अवॉइड केलं पाहिजे की पहिली गोष्ट की बेसिक ज्या काही तुमच्या बजेटिंग करून तुम्ही खर्च केला पाहिजे. आणि बजेटिंग करून जर खर्च केला किंवा पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली आणि मग खर्च केला ओके. तर ते शक्य आहे. बरोबर. एक पिढी होती 20 वर्षापूर्वी की जी पहिल्यांदा इन्कम कमवायची, परत सेव्हिंग करायची आणि मग बरोबर. खर्च करायची. हो. आत्ताची पिढी काय होते, क्रेडिट कार्ड किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे अगोदर खर्च करते आणि मग इन्कम कमवते, मग राहिल्यानंतर सेव्हिंग होतं. सो हे अवॉइड करायसाठी तुम्ही काय करू शकता की तुम्ही क्रेडिट कार्ड हे डेली यूजमध्ये न वापरता डेली एक्सपेन्सेससाठी किंवा काही वस्तू खरेदी करण्यासाठी फक्त इमर्जन्सी करता वापरणं बरोबर. हे करू शकता, जेणेकरून तुमचे इमर्जन्सी करता तुमचं क्रेडिट कार्ड वापरलं जाईल. आणि दुसरं, पगार आल्यानंतर दर महिन्याला एक SIP म्हणून चालू करून जर चालू केलं तुम्ही 5,000 रुपये सेव्हिंग चालू, तर ते शक्य आहे की ते तुम्ही डिसिप्लिन पद्धतीने वेल्थ क्रिएशन करू शकता. हे सॅलरीड एम्प्लॉईजला शक्य आहे. ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्या केसमध्ये कॅश फ्लो नसतात डेली, त्यामुळे हे चॅलेंजेस होतात की इन्कम येतो, एक्सपेन्सेस वाढतात. तर त्यांच्यासाठी सजेशन राहील माझं की दर दिवसाला जसं एक पिग्मी म्हणून आपण सेव्ह करतो तसं डेली SIP आहेत काही. दर डेली SIP तुम्ही 500 रुपये किंवा 1000 रुपयाची जर केली तर 10 ते 15 वर्षामध्ये करोडपती शक्य आहे तुम्ही होणं सुद्धा. मस्त. ओके. सो त्या तुम्ही गोष्टी डिसिप्लिन पद्धतीने करू शकता आणि ते सोपं अचीव करणं इझी आहे ते करणं. बरोबर. काही जण लमसम पण करतात की बाबा काही महिन्याने एकदाच पैसे आपण एक अमाऊंट टाकून द्यायचे SIP मध्ये, तर बिझनेसमॅन ते पण लोक करू शकतात. येस. पण आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, बऱ्याच बिझनेसमॅनला त्यांचा स्वतःचा बिझनेस हा सगळ्यात जास्त पैसे देतात. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करणं हा मोठा चॅलेंजेस होतो. पण ते एक सातत्य मेंटेन करू शकतात. जसं ते एक पिग्मीला पैसे देतात तसं एक डेली इक्विटीमध्ये जर SIP केली तर ते शक्य होतं. वन टाईम पैसे बऱ्याच वेळा हे नॉर्मली शेतकरी जो आहे, ओके, त्यांच्याकडे वर्षातून एकदा पैसे येतात, म्हणजे ते द्राक्ष बागेचे असतील किंवा ऊसाचे असतील तर त्यांच्यासाठी ते वर्षातून एकदा वन टाईम इन्व्हेस्टमेंट करणं शक्य होतं. तर त्यांनी ती वन टाईम इन्व्हेस्टमेंट करणं शक्य आहे. बिझनेसमॅनच्या केसमध्ये डेली कॅश फ्लो असतो, त्यामुळे डेली सेव्हिंग केलं तर ते जास्त सोयीस्कर राहू शकेल, त्यांना लवकर करोडपती होणं शक्य आहे. बरोबर. मग आता ह्यामध्ये सर एक लोकांचं म्हणजे मीथ असते की तुम्ही आता सांगा आम्हाला की काय खरं काय खोटं, की SIP म्हणजे सिस्टमॅटिकच असावी, लमसम नसावी. काही जण म्हणतात की लमसम केली तरी चालते किंवा मग काहीतरी फरक पडतो. तर असं आहे का की लमसम आणि सिस्टमॅटिकमध्ये काय वेगवेगळा फरक आहे का सेम? SIP एक डिसिप्लिन टूल आहे इन्व्हेस्टमेंटचं. म्हणजे बऱ्याच वेळांना एक शिस्त लागत नाही की दररोज जसं आपण जिमला जातो, ओके, की जिम डेली असल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची हेल्थ बिल्ड होते. तसं SIP एक इन्व्हेस्टमेंटचा टूल आहे. आजकाल SIP म्हणजे रिटर्न्स भरपूर मिळतात असं काही नाही आहे. तर SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केली एक डिसिप्लिन अप्रोच राहतो, म्हणून ते डिसिप्लिन सेव्हिंग टूल आहे, ना की फक्त इन्व्हेस्टमेंट रिटर्न भरपूर मिळतात असं काही नाही. बरोबर. त्याचे प्रकार वेगळे आहेत. तुम्ही जेव्हा लमसम वन टाईम इन्व्हेस्ट करता त्याचे रिटर्न्स वेगळे येतात, SIPचे रिटर्न्स वेगळे येतात. कारण की प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट पिरियड, कधी इन्व्हेस्टमेंट करतोय ते त्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्यामुळे SIP करा, म्हणजे बऱ्याच वेळा हा समज लोकांना आहे की मला SIP करायचे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची. म्हणजे बिकॉज ऑफ एवढी मोठी ॲडव्हर्टाईज आता म्युच्युअल फंड सही आहे ही कॅम्पेन चालू असल्यामुळे लोकांना SIP बद्दल माहिती आहे. पण SIP ही एक सिस्टमॅटिक डिसिप्लिन अप्रोच आहे तो इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. पण ही SIPs म्युच्युअल फंडमध्येच होतात. मग त्याच्यामध्ये प्रकार आहेत, इक्विटीमध्ये, फिक्स इन्कममध्ये, गोल्डमध्ये सुद्धा SIP करता येते. सो ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यूज आहेत डिफरंट काइंड ऑफ, त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करणं याला SIP म्हटलं जातं. आणि एखादे पैसे वन टाईम टाकणं ह्याला आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं, किंवा फायनान्शियल लँग्वेजमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. बरोबर. पण आता सर आपल्या व्ह्युअर्सपैकी बरेच जण असे असतील, ते काय त्यांच्या मनात असा विचार आला असेल की अरे मी तर ऑलरेडी EMI मध्ये अडकलोय. म्हणजे बरेच जण असतात की त्यांना ते लक्षातच येत नाही की मी कधी ह्या EMIच्या जाळ्यामध्ये अडकलोय. सुशिक्षित व्यक्ती असतो, सगळं माहिती असतं त्याला की अरे लोन खराब आहे, जास्त घेणं, आपल्या इन्कमपेक्षा एवढा पर्सेंटेज जास्त घेणं खराब आहे, पण तो अडकलाय समजा आता, तर तरी पण त्या पॉईंटला पण तो करोडपती होऊ शकतो का? येस, गुड क्वेश्चन. आजकाल 90% लोकांचे EMI चालू आहेत. आता EMI घेणं हे चुकीचं नाही. आपण एक डेव्हलपिंग नेशनमध्ये आहोत, तर डेव्हलपिंग नेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतो की क्रेडिट. जसं एखादा व्यक्ती वाढत असतो तर वाढताना त्याला इनिशियली व्यवसाय करण्यासाठी, त्याचं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी काही वस्तू घ्याव्या लागतात की जेणेकरून त्याच्या बेसिक्स गरजा पूर्ण होतील.
मग एखादा डॉक्टर जर असेल तर त्याला एखाद्या पेशंटकडे जायचं असेल तर 4 व्हीलर ही त्याची गरज आहे, ती बिझनेसची नीड आहे, वॉन्ट नाही आहे. सो ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे की प्रत्येकाची एक गरज आणि म्हणजे नीड आणि वॉन्ट्स ही क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना नीड ही वॉन्टसारखी वाटते की प्रत्येकाची वेगळी आहे. जसं डॉक्टरला 4 व्हीलर ही त्याची नीड आहे, पण काही लोकांना ज्यांना रेग्युलरली एका ऑफिसला जायचं आहे ती त्याच्यासाठी काय असेल, वॉन्ट असेल, कार घेणं. सो ही क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की तुम्हाला नीड आहे का वॉन्ट आहे. आणि हे जर तुम्हाला ज्या दिवशी क्लिअर होईल, जे नीड आहे त्याच्यासाठीच फक्त पैसे तुम्ही खर्च केले पाहिजेत आणि त्याचे EMI पण त्याचे असले पाहिजेत. आता EMI कोणता असावा किंवा EMIमध्ये कसं करू शकतो. आज बऱ्याच वेळा आपण लोन घेण्याच्या वेळी क्रेडिट कार्डचे लोन, पर्सनल लोन, त्याचे EMI एवढे मोठे असतात, व्याजदर जास्त असतात, त्याच्यामुळे EMI मोठा असतो. हे जर तुम्ही रिस्ट्रक्चर करू शकला, दर 2 वर्षांना व्याजदर चेंज होत असतात. ओके. होम लोन असेल किंवा बऱ्याच गोष्टीचे, तर त्यावेळी तुम्ही रिस्ट्रक्चर केलं जर तुमचं लोन तर तुमचं व्याजदर वाचू शकतो. आणि ते वाचलेलं व्याजदर म्हणजे समजा एक 20 वर्षाचं तुमचं 1 कोटीचं लोन आहे आणि ते जर 10% चालू असेल तुमचं, तर त्याचा जर EMI साधारणतः एक 80,000 रुपये असेल. EMI समजा तुमच्या लोनचं 80 ते 1 लाख रुपये. जर तुम्ही रिस्ट्रक्चर केलं आणि 2% व्याजदर त्याचा कमी झाला तर तुमचे 20,000 रुपये महिना वाचू शकतात. ओके. सो एवढा मोठा फरक तुम्ही लोन जरी चालू असेल तरी तुम्ही ते रिस्ट्रक्चर करून प्रॉपर जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची इन्व्हेस्टमेंट पण होऊ शकते आणि तुमचं लोन पण व्यवस्थित जाऊ शकतं. तर याचं कॉम्बिनेशन करता येऊ शकतं. ह्याच्यासाठी तुम्ही स्वतः जागृत होणं. आज जे व्यक्ती तुम्हाला लोन हे प्रोडक्ट आहे तेही तुम्हाला विकलं गेलेलं आहे. कोणी बजाजचं TV घेत असताना बजाजचं लोन घेतलेलं आहे, कोणी घर घेत असताना लोन घेतलं. पण हे फायनान्शियल प्रोडक्ट आहेत आणि फायनान्शियल प्रोडक्ट जे तुम्हाला दिलं जातं हे बऱ्याच वेळा तुमचा इंटरेस्ट न बघून त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा इंटरेस्ट बघितला जातो की कसं एकदा लोन एका चांगल्या व्यक्तीला द्यावं जेणेकरून आमचं व्याजदर चालू राहावं. ओके. त्यामुळे तिथे तुमचा फायदा बघितला जातो. बऱ्याच वेळा बँकर आपल्याला लोन देतात त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती भरपूर हे केलं त्यांनी काय म्हणू शकतो आपण की उपकार केले, मदत केली. तर असं नाहीये. त्यांना एक चांगला ग्राहक जो रेग्युलरली EMI भरू शकेल असा व्यक्ती पाहिजे असतो. त्यामुळे तुम्ही लोन काढत असताना बऱ्याच वेळा 99% म्हणजे मी या क्षेत्रामध्ये काम करतोय, आपण लोन काढत असताना कुठल्याही डॉक्युमेंटवरती सही करतो आणि त्याचं व्याजदर बघितलं जात नाही, कारण त्यावेळी ती गरज असते आणि पटकन कोणीतरी करून आपल्या सह्या घेऊन ते लोन काढून जातं. मग व्याजदरामध्ये होणारे बदल, व्याजदरामध्ये जे काही चेंजेस लागतात वेळच्या वेळी रिस्ट्रक्चर ते केले जात नाहीत आणि आपण 20 वर्ष ब्लाइंडली EMI भरत असतो. पण हे जर 1 ते 2% जर फरक जर तुम्ही जाणवला तर 1 करोडचा 1 लाख रुपये EMI असेल तर तो 80,000 मध्ये होऊ शकतो. किंवा तुमचं जे 20 वर्षाचं लोन आहे ना ते 15 वर्षात फेडू शकता किंवा 12 वर्षात फेडू शकता जर त्याचं प्रॉपर रिस्ट्रक्चर केलं तर. त्यामुळे जरी लोन चालू झालं असलं तरी तुम्ही प्रॉपर रिस्ट्रक्चर जर केलं तर तुमचे SIP चालू शकते, तुम्ही तुमच्या गरजांना पैसे साठवू शकता आणि हा EMI प्रॉपर रिस्ट्रक्चर करून तुमचं भविष्यातले जे काही उद्दिष्ट असतील ते अचीव करू शकता. बरोबर. पण आता अजून मला एक क्वेश्चन होता सर, की माणूस म्हणजे आपण म्हटलं कितीही जरी म्हटलं की फायनान्शियल स्ट्रक्चर बनवलं, किती काय केलं तरी माणूस हा एक इमोशनल बिईंग आहे. आता समजा आता दसरा येतोय तर मग दसऱ्याला एक आपल्याकडं एक परंपराच आहे की ज्याला गाडी घ्यायची असेल त्याला लगेच आठवतं की आता दसऱ्याला आलं तर गाडी घ्यायला पाहिजे. तर मग ही गाडी वगैरे घेताना ह्या अशा मोठ्या गोष्टी घेताना ज्या की कदाचित आपल्यासाठी लायबिलिटीज असू शकतात, तर एखाद्या व्यक्तीने काय विचार केला पाहिजे की मला गाडी घ्यायची आहे पण माझ्याकडे कुठल्या गोष्टी क्लिअर असल्याच पाहिजे तरच मी एवढी रिस्क घ्यावी. तर अगेन मी जसं बोललो की तुमची क्लॅरिटी असणे की माझी गरज आहे का माझी ही वॉन्ट आहे, म्हणजे नीड आहे का वॉन्ट आहे हे क्लिअर असणं गरजेचं आहे. जर तुमची जी नीड असेल त्या ही प्रत्येकाची नीड, काही लोकांची जी वॉन्ट आहे ती नीड असू शकते. जसं मी म्हटलं की बिझनेसमधला 4 व्हीलर गरजेचे आहे ते त्याची वॉन्ट आहे. पण एक सॅलरीड प्रोफेशनल असेल तर त्याची दररोज तो मेट्रोने जातोय तर त्याला गरज नाही आहे 4 व्हीलरची, पण फक्त कुणीतरी बाजूवाल्याने घेतले म्हणून मला घ्यायचे आहे किंवा भावाने घेतले म्हणून मला घ्यायचे. जी आज मी बऱ्याच फॅमिलीमध्ये बघितले की भावाने घेतले, मित्राने घेतले किंवा बाजूवाल्याने घेतले म्हणून मला गाडी घ्यायची. त्याचा वापर मी किती करतोय किंवा कशासाठी करतोय ही क्लॅरिटी न घेता आपण ते घेतलं जातं. किंवा बरेचसे मोठे मोठे ॲडव्हर्टाईज आपण बघतो, एखादी वस्तू नवीन आले ती गरज नसताना आपण घेतली जाते. ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात. म्हणजे इव्हन ते डीमार्टला खर्च करण्यापासून ते आपण हॉटेलिंग करण्यापर्यंतचे
बऱ्याच वेळा पियर प्रेशर किंवा स्कीम आहे म्हणून घेणं, आणि अशा बऱ्याच वस्तू आपण म्हणजे डीमार्टला जर अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये, आपण जर आपल्याजवळ चिठ्ठी नसेल की किती घ्यायचं आहे तर आपण बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करून येतो. म्हणजे आणि अनवॉन्टेड गोष्टी आपल्या घरामध्ये त्या पडून असतात बरेच दिवस झाले. हे कशामुळे होतं? तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट की तुम्हाला काय करायचं होतं आणि कशासाठी करायचं होतं हे पहिल्यांदा जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला क्लॅरिटी आहे मी ही कार कशासाठी घेतोय, मी माझ्यासाठी घेतोय का कोणाला तरी समाजामध्ये दाखवण्यासाठी घेतोय, ही क्लॅरिटी जर तुम्हाला आली तर मग तुम्हाला त्याचं घेताना एक क्लॅरिटी राहील की मी का घेतोय, आणि मग त्याचं बर्डन होणार नाही. बिझनेस असेल किंवा घर असेल हे घेणं त्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता. म्हणजे हा अनुभव बऱ्याच गोष्टीत आहे, फक्त कार लोनमध्ये नाही तर घराच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठ्या होर्डिंग्स आपण ॲडव्हर्टाईज बघतो, स्कीम आहे किंवा एक हार्ड सेल केला जातो. म्हणजे अक्षरशः बेस्ट प्रोफेशनल आपल्याला ते सेल करतात घर, पण त्याची गरज आहे का आपल्याला? एक घर, 2 घर, 3 घर अशी लोकांची घरं आहेत, त्याच्यावरती EMI चालू आहे, त्यातून येणारा इन्कम किती आहे, त्यातून येणारे उत्पन्न किती आहे ह्याची क्लॅरिटी न होता फक्त इमोशनल बाईंग आपण करत राहतो. आणि हे इमोशनल बाईंग अवॉइड करणं हे कधी शक्य आहे? जर तुम्हाला क्लॅरिटी असेल की तुमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे. कारण की 95% लोकांना हे माहीत नाही की मी दररोज उठतो कशासाठी काम करतो. आणि हे गोल क्लॅरिटी जर तुमची असेल की मला जीवनामध्ये काय करायचं आहे, माझं उद्दिष्ट काय आहे, तर तुम्हाला कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्या अकॉर्डिंगली ती गरज आहे का नाही आहे हे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. बरोबर. अगदी चांगलं उत्तर दिलं सर. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक फायनान्शियल ॲडवायझर सांगू शकतो. कारण जसं मगाशी मी म्हटलं की माणूस हा इमोशनल बिंग आहे, तो त्याला जोपर्यंत कोण सांगत नाही एक चांगला व्यक्ती की हे असं असं चुकीचं आहे, तोपर्यंत तो इमोशन्समध्येच त्याच्या अडकून जातो. कारण हे सगळे जे आताचं जग आहे ते त्यासाठीच बसलं आहे की कसं तुम्हाला त्या ट्रॅपमध्ये टाकायचं. जसं तुम्ही म्हणतात की ते लोन घेणाऱ्या व्यक्तीला वाटतं की ह्यांनी मला मदत केली, पण खरं तर त्यांचं कामच आहे की ह्याला लगेच कसं आपण लोन्स वगैरे देऊ शकतो. बरोबर ना? तर मग सर हे EMI वगैरे जे आपण बोललो किंवा लोन म्हटलो, पण ह्याची पण एक लिमिट आहे. ज्या एखाद्याला करोडपती बनायचं आहे, लोन घेणं चांगलं आहे, तुम्ही थोडं सांगितलं, पण नक्की एक अजून डीपमध्ये सांगा की किती लोन असं, म्हणजे एखाद्याची सॅलरी आहे किंवा बिझनेस एखाद्याची इन्कम आहे, किती पर्सेंटेज लोन ओके आहे, त्याच्या पलीकडे नाही. सो असा काही म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं काही थंब रूल आहेत, पण पर्सनल फायनान्समध्ये असं थंब रूल म्हणजे मी कुणाला सजेस्ट केलेलं नाही. लोन ही अगेन त्याच्या गरजेनुसार आहे. जर आज त्याचं बेसिक गरज आहे की मला घर घ्यायचं आहे, तर त्याच्या साधारणतः 30 ते 50% रेशो जो आहे त्याच्या इन्कमचा त्याच्यावर नसावा. ओके. आणि हा रेशो प्रत्येकाचा चेंज होईल. प्रत्येकाच्या घरामध्ये अर्निंग मेंबर किती आहे, वाईफ इन्कम कमवते का, त्याचं वय काय आहे, त्याचे इमिडिएट गोल्स कुठले आहेत. म्हणजे समजा एक 20 वर्षानंतर पैसे लागायचे आहेत, तर त्याच्यासाठी आत्ता लोन घेणं जास्त ॲडवायजेबल आहे. पण एक 2 वर्षानंतर त्याच्या मुलाचं एज्युकेशन येणार आहे किंवा मुलीचं लग्न येणार आहे. ओके. त्या केसमध्ये ते आहे का गरजेचं, किंवा त्याची रिस्क काय, हे पॅरामीटर पर्सन टू पर्सन चेंज होतील. ओके. किंवा आजकाल ज्या पद्धतीने जॉबची शाश्वती राहिलेली नाहीये, मग तो गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे का प्रायव्हेट जॉबमध्ये आहे. उद्या समजा जॉब लॉस झाला तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकते. समजा त्यांचा EMI चालू असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत की जॉब लॉस झाला आणि घर घेतलेलं होतं EMI वरती आणि ते EMI रिपेमेंट करू शकलेलं नाही. ओके. आता काही रिसेंटमध्ये स्टार्टअप वर्ल्डमध्ये बऱ्याच वेळा अर्ली इन्कम येतो, पण काही कारणास्तव समजा ते स्टार्टअप चाललं नाही, पण ते EMIचं बर्डन घेतलेलं असतं बिकॉज इन्कम जास्त असतो, तर त्यांचे मग घर बँकेने लिलाव पद्धतीनं काढलेले आहेत. या गोष्टी तुम्ही केस टू केस बघितलं पाहिजे. तुमची पर्सनल लाईफची सिच्युएशन काय आहे, तुम्ही किती रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात जेव्हा आपण एखादा EMIचा डिसिजन घेतो त्यावेळी. बरोबर. आणि क्लॅरिटी ऑफ पर्पज की तुमचं पर्पज काय आहे. बिकॉज जसं तुम्ही बोलला की प्रत्येक व्यक्ती इमोशनल आहे, मग इमोशनल कोणाशी झालं पाहिजे, तर इमोशनल स्वतःच्या गोलसाठी झालं पाहिजे, ना की दुसऱ्याचे काही आपण गोष्टी बघून इमोशनली घ्यायचं. सो ही क्लॅरिटी ऑफ थॉट असणं गरजेचं आहे की इमोशन व्हावं, पण ते स्वतःच्या गोलसाठी व्हावं, स्वतःच्या रिटायरमेंटसाठी व्हावं, स्वतःला काय जे आवडते ते करण्यासाठी व्हावं, स्वतःच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी व्हावं, स्वतःच्या बिझनेस चालू करण्याबद्दलचं असावं, ना की जस्ट फॉर कोणीतरी गाडी घेतले त्याने घेतलंय म्हणून मला करायचं आहे. तुमच्या लाईफ पर्पजची इमोशनल अटॅचमेंट असावी, ना की बाकी कोणाची कॉपी करण्यासाठी. बरोबर. तर त्याच्यावरून ते डिसिजन घेऊ शकतात की बरोबर काय करायचं आहे.
सर मगाशी तुम्ही म्युच्युअल फंडचं उदाहरण दिलं, तसे अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत, जसे की FD आहे, अजून बाकी लोक काही स्टॉक्समध्ये करतात, किंवा आता आपण म्हणायला गेलं तर बरेच जण म्हणतात की FD किंवा जे बाकीच्या गोष्टी आहेत गोल्ड वगैरे, यातून तेवढे पैसे जनरेट होत नाहीत. मग हे करोडपती होण्यासाठी त्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे का? सो जगामध्ये जी लोक इन्व्हेस्ट करतात तर साधारणतः प्रचलित एक 5 असेट क्लासेस आहेत ज्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. मग तेच आपण स्टार्ट करूया. पहिलं की जे सगळे भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात ते की फिक्स डिपॉझिट्समध्ये किंवा बॉन्डमध्ये, एक फिक्स इन्कम झाला. दुसरं कशामध्ये इन्व्हेस्ट करतात तर प्रॉपर्टीजमध्ये. मग प्रॉपर्टीचे टाईप्स वेगळे असतील. कोणी घरामध्ये करतं, कोणी लँडमध्ये करतं, कोणी प्लॉटमध्ये करतं. बरोबर. ओके. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट मोस्ट भारतामध्ये जी जास्त होते ती कमोडिटीमध्ये, म्हणजे गोल्ड, सिल्वर, कॉपर या असेट क्लासेसमध्ये होते. त्यानंतर चौथा असेट क्लास आहे जे आता लोक इन्व्हेस्ट करायला लागले ते इक्विटी. मग डायरेक्ट इक्विटी म्हणा किंवा म्युच्युअल फंड थ्रू इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करणं, हा प्रकार झाला. मग त्याच्यामध्ये पण लार्ज कॅप, स्मॉल कॅप फंड असे प्रकार येतात त्याच्यामध्ये. आणि 5वा असेट क्लासेस आहेत आपल्या घरातले कॅश पैसे किंवा आपण सेव्हिंग अकाउंटला ठेवतो. तर साधारणतः कोणीही व्यक्ती जेव्हा इन्व्हेस्ट करतो तर साधारण या 5 असेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्ट करतो. ह्या 5 असेट क्लासेसचा गुणधर्म असा आहे की त्यातले 2 असेट क्लासेस आहेत, म्हणजे फिक्स डिपॉझिट्स किंवा बॉन्ड आणि लिक्विड पैसे किंवा कॅशमधले, हे फिक्स आहेत, तुम्हाला गॅरंटेड रिटर्न देतात. पण हे महागाईला बीट करू शकत नाही. महागाई म्हणजे इन्फ्लेशन. पण ह्यातले 3 असेट क्लासेस आहेत जे प्रॉपर्टी, कमोडिटी आणि इक्विटी. हे जे असेट क्लासेस आहे हे महागाईपेक्षा तुम्हाला 1-2 पैसे जास्त देतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असताना ही प्रत्येकाच्या प्रायोरिटीनुसार ती इन्व्हेस्टमेंट सुटेबिलिटी करू शकता. जर तुम्हाला 5 वर्षाच्या पुढे इन्व्हेस्टमेंट करायचे तर ह्या रिस्कियर असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. कशामध्ये? प्रॉपर्टी, कमोडिटी आणि इक्विटीमध्ये. जर 5 वर्षाच्या आत जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं तर फिक्स इन्कममध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बरोबर. आता हा इन्व्हेस्टमेंट डिसिजन त्या प्रत्येकाचं उद्दिष्ट काय ह्याच्यावरून ठरतं, ना की पैसे कशामध्ये जास्त मिळवायचे. कारण की प्रत्येक असेट क्लास हा चांगला किंवा वाईट नसतो. प्रत्येक असेट क्लास हा चांगलाच आहे, पण तुम्ही कशासाठी वापरताय ते जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं बघण्यात आलं की लोक शॉर्ट टर्ममध्ये जे पैसे गुंतवतात ते शेअर्समध्ये गुंतवतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा त्यांना जे अपेक्षित परतावा असतो तो शेअर्समध्ये शॉर्ट टर्ममध्ये कधीही मिळत नाही. कारण की व्हॉलॅटिलिटी जास्त असते, कधी मायनस दिसतात, काही आकर्षितपणे जास्त पैसे मिळतात दिसतात. पण त्याच्यामुळं तुमची जी लॉंग टर्म उद्दिष्ट जे आहेत ना ते अचीव करायला तुम्हाला एक सातत्य जे पाहिजे, जे इक्विटीमध्ये लागतं ते मिळत नाही. त्यामुळे असेट क्लास चांगला किंवा वाईट असं नसतो, त्याच्या प्रत्येकाच्या गरजेनुसार तो त्या हिशोबाने तो घेतला पाहिजे प्रत्येक इन्व्हेस्टरने. बरोबर. आता तुम्ही एक वाक्य वापरलं की आपला जो शेअर्समध्ये आहे तर ते इन्व्हेस्टमेंट लगेच तुम्हाला मिळू शकत नाही. पण बरेचशी जणं आहेत त्यांचा असा विश्वास आहे की अरे मी तर इंट्राडे करतो तर मला तर खूप रिटर्न्स भेटतात. तर तुम्ही असं ओव्हरऑल जर बघितलं वर्षभरात तर मी एखादा शेअर्समध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पेक्षा मी दिवसा इंट्राडे करून खूप पैसे कमवतो आहे. मग त्या व्यक्तीला तुम्ही कसं सांगाल? सो इंट्राडे करणं म्हणजे एक व्यापार, एक प्रकारे आहे तो. जर तुम्ही व्यापार हा दृष्टिकोन त्याच्याकडून जर निवडला तर ते तुम्ही पैसे कमवू शकता. पण आत्तापर्यंतचा एक सेबीमध्ये एक रिपोर्ट आलेला आहे की ज्याच्यामध्ये फाइंडिंग्स असं आलेलं आहे की जे इंट्राडे करतात त्यातले 92% लोक पैसे हे कमवत नाही आहेत. ओके. आणि हा जर रेशो असेल, आणि याचं कारण आहे की सातत्याने इमोशनल अटॅचमेंट, म्हणजे डिसिजन घेणं इंट्राडेमध्ये, प्रॉफिट झाल्यानंतर बाहेर पडणं किंवा लॉसमध्ये बाहेर पडणं, हे डिसिजन घेणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे. सो इंट्राडेमध्ये पैसे कमवून जे बऱ्याच वेळा एक समज तयार आहे की मी भरपूर पैसे कमवू शकतो, तर तसं नाही आहे. हा जे सेबीने डेटा पब्लिश केलेला रिपोर्ट आहे. त्यामुळे इंट्राडेमध्ये लगेच पैसे मिळतात आणि लॉंग टर्ममध्ये लगेच मिळत नाही असं नाही आहे. काही छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट, जसं सांगितलं की 5,000 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता. आणि करोड इज अ बिग अमाऊंट राईट नाव ऑल्सो, की किती मोठी अमाऊंट आहे की जेणेकरून तुमचे महिन्याचा इन्कम त्यातून जर चालू केला तर मरेपर्यंत तुम्हाला दर महिन्याला 1 लाख इन्कम साधारणतः येऊ शकेल 1 कोटीमधून. तर ते शक्य आहे. ओके. पण ट्रेडिंग करून तुम्ही पैसे पटकन कमवून मी मोठा होऊ शकतो ह्याची पॉसिबिलिटी फक्त 1 ते 2% आहे. आणि त्यात जर तुम्ही मोडत असाल तर विश यू लक. बरोबर. म्हणजे हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की डेटा जो सांगतो त्यावर आपण विश्वास ठेवायचा. आधी पण एकदा एक डॉक्टर आले होते पॉडकास्टला, तर त्यांचं म्हणणं होतं की जगामध्ये असा डेटा सांगतो की दारू पिणारा व्यक्ती जो आहे, ज्याने एकदा जस्ट ट्राय म्हणून दारू पिली ना
तर 95% लोक हे दारुडे होतात. मग आता तुम्ही विचार करा की तुम्ही असे कुठले वेगळे संत किंवा महात्मे आहात की तुम्ही आता ट्राय कराल आणि बस मला एकदाच करायचं होतं आयुष्यात की दारू कशी असते, नंतर त्याच्यापुढे मी दारू पिणार नाही. तर 95% डेटा सांगतो की लोक असे होतात. मग तुम्ही वेगळे नसाल. मग तुम्ही पण ते सांगितलं की तुम्ही जर त्या 2% मध्ये जर असाल तर चांगली गोष्ट आहे. आणि सेम आहे, एक सवय लागते. म्हणजे सुरुवातीला पैसे मिळतात, मग आणखी पैसे टाकले जातात. ओके. मग ते पैसे ट्रेडिंगमध्ये जातात निघून, परत ते गेलेले पैसे काढण्यासाठी परत पैसे टाकले जातात. सो ती एक सवय लागते त्या व्यक्तीला. सायकल आणि मग होते पूर्ण. ते सायकोलॉजिकल होते की मी पैसे ह्यातनं ट्रेडिंग करून काढून, तर एंड ऑफ द डे ही लूज मनी. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त ब्रोकर मोठे होतात, ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म मोठे होतात की जे ट्रान्झॅक्शन करायला हेल्प करतात, कन्व्हिनियन्स देतात तुम्हाला. आणि एंड ऑफ द डे जो इन्व्हेस्टर आहे तो पैसे मिळवत नाही. म्हणून शेअर मार्केटकडे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, हे निगेटिव्ह बाजूने बघितलं. त्याचं कारणच आहे की ट्रेडिंगमध्ये पैसे बरेच लोकांनी घालवलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट केले लॉंग टर्म आणि त्याला पैसे मिळाले नाही, अशी पॉसिबिलिटीज नाही आहे. एव्हरीबडी हू इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड ऑर इक्विटी चांगल्या शेअर्समध्ये, तर त्याचे रिटर्न्स हे 100% मिळालेले आहेत. पण ज्याने आज घालून उद्या घाल केलेले आहे, ट्रेडिंगचा व्ह्यू ठेवला आहे, त्याच्यात पैसे मिळण्याचे चान्सेस फक्त 1 ते 2% आहेत. म्हणून आपल्याकडे म्हणजे शेअर बाजार सट्टा आहे किंवा हे असं आहे, त्यामुळे ती एक समज लोकांमध्ये निर्माण झाले. आणि अजून एक सांगतात इंग्लिशमध्ये म्हणे की टाइम इज मनी. मग सर आता ह्यामध्ये आता करोडपती एखाद्याला व्हायचं आहे तर योग्य वेळेत इन्व्हेस्ट करणं, म्हणजे आता एखाद्या व्यक्तीचा 25 वर्षी सुरू करतो, एखाद्या व्यक्ती 35 वर्षी सुरू करतोय, तर ह्या टाईमचा किती महत्त्व आहे एखाद्या व्यक्तीला करोडपती होण्यात? सो टाईमचा फरक असा जाणवतो, तुम्ही अर्ली वॉरन बफेट यांनी वयाच्या 11व्या वर्षी चालू केली इन्व्हेस्टमेंट त्यांची, आणि त्यांची साधारणतः 60 ते 70% अमाऊंट त्यांच्या वेल्थ क्रिएशनमधली, म्हणजे जगातला 2 ते 3 नंबरचा श्रीमंत व्यक्ती त्याची वेल्थ ही वयाच्या 60 नंतर तयार झाली. हा कंपाऊंडिंगचा इफेक्ट आहे. म्हणजे जेवढं तुम्ही लवकर चालू करसाल त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट दर 5 वर्षाला साधारणतः एक 12 ते 15% जर रिटर्न मिळत असतील, जसं आपण बघितलं की 20व्या वर्षी जर चालू केलं तर साधारणतः त्या व्यक्तीचं 20 ते 30, 30 ते 40 आणि 45ला तो 1 करोडपती होतो. पण 50ला तो 2 करोड होतो आणि 55ला तो 4 कोटीचा होतो आणि 60ला तो 8 कोटी होतो. म्हणजे एवढा दर 5 वर्षांनी ती अमाऊंट डबल होत जाते. ओके. सो 5,000 सेव्हिंगने जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर साधारणतः वयाच्या 60 पर्यंत एक 10 ते 12 कोटी साठतात. वा, एवढे कंपाऊंडिंग इफेक्ट. आणि हा त्यातली 70 ते 80% वेल्थ शेवटच्या 10 वर्षामध्ये तयार होते. सो दॅट इज कंपाऊंडिंग इफेक्ट. म्हणजे किती, म्हणजे 5,000ची अमाऊंट एवढं सगळं करू शकते. येस. तर ते लोकांना कसं आहे, कॅल्क्युलेशन दिसतं, सगळं दिसतं. कारण हे पॉडकास्टमध्ये ऐकून लोकांना पण आता माहिती झालं असेल, पण कुठेतरी म्हणताना कन्सिस्टन्सी, तर तो डिसिप्लिन राहत नाही. सो डिसिप्लिन राहत नाहीचं कारण, मी माझं प्रोफेशन ज्यावेळी चालू केलेलं होतं त्यावेळी मला हे रिअलाईज झालं की पैसे कमवणं सोपं आहे. मी स्वतः हा व्यवसाय चालू करत असताना एकच उद्दिष्ट होतं की लोकांना श्रीमंत कसं बनवू. आणि श्रीमंत बनवण्याच्या पाठीमागे इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट की ज्याच्यामुळे लोक जगभरात आपले करोडपती झालेले आहेत. त्याचे उदाहरणं अमेरिकेसारख्या देशामध्ये जास्त आहेत, भारतामध्ये नाही आहे ते कल्चर. सो तिथून मी चालू केलं. पण मला हे रिअलायझन झालं की इंडियामध्ये डिसिप्लिन हा प्रकार नाही आहे. आणि मग एक दलबार स्टडी म्हणून अमेरिकेमध्ये केला जातो, आणि तो दलबार स्टडी आजही होतो. पण त्यावेळी मी इन्फ्लुएन्स झालो होतो त्या की इन्व्हेस्टर रिटर्न आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्नमध्ये ह्यूज डिफरन्स आहे. ओके. तर इन्व्हेस्टमेंट रिटर्न म्हणजे साधारणतः कुठलाही असेट क्लासचा ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न, अमेरिकेमध्ये हा स्टडी केला होता, तर साधारणतः 7 ते 8% रिटर्न्स आहेत इन्व्हेस्टमेंटचे, इक्विटी इन्व्हेस्टमेंट. पण इन्व्हेस्टरला हे रिटर्न्स किती मिळाले, तर हा रेशो फक्त 3 ते 4% आहे. कारण की इन्व्हेस्टरला हे रिटर्न्स मिळवता आलेले नाहीत, 7 ते 8%. आणि हीच परिस्थिती भारतामध्ये आहे. भारतामध्ये आज साधारणतः म्युच्युअल फंड जर रिटर्न काढले तर 15 ते 20% आहेत. पण हे 15 ते 20% किती इन्व्हेस्टरला मिळाले, तर साधारणतः हा रेशो फक्त 3 ते 4% आहे. आणि याचं कारण काय की डिसिप्लिन नाही आहे. आणि हे डिसिप्लिन इमोशनल अटॅचमेंट नाही आहेत. म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट वाढली की आपण काढणे, हा एकच प्रकार आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यात लिक्विडेबल इन्व्हेस्टमेंट आहे इक्विटी इन्व्हेस्टमेंट. बरोबर. आपण घर घेतलं की 15 वर्ष एकतर ते विकत नाही
किंवा विकलं पण जात नाही बऱ्याच वेळा म्हणून ते आपल्याला पैसे झालेले दिसतात, किंवा PPF सारखं लॉक इन असतं म्हणून पैसे दिसतात. पण इक्विटी अशी इन्व्हेस्टमेंट आहे की तुम्हाला PPF पेक्षा जास्त पैसे देते, पण लिक्विडेबल असल्यामुळे ते पैसे वाढत नाहीत. म्हणून जेव्हा मी माझं प्रॅक्टिस चालू केलं पर्सनल फायनान्समध्ये, त्यावेळी ही क्लॅरिटी घेतली की तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करताय ह्याची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जर ती क्लॅरिटी नसेल तर तुम्ही त्या पैशाबद्दल इमोशनल अटॅचमेंट राहू शकत नाही. म्हणून माझ्या प्रत्येक फॅमिलीसोबत आम्ही जेव्हा डील करतो त्या फॅमिलीला गोल असल्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे अशा गाडीत बसणं जी गाडी कुठे जाते ही क्लॅरिटी नाही. सो ती क्लॅरिटी करून घेणं, त्याला देणं आणि ते फॉलो करणं. म्हणजे आज तुम्ही जर इथून पुण्यावरून मुंबईला जायचं आहे, 300 किलोमीटर जर अंतर असेल तर एक ताशी तुम्हाला 100च्या स्पीडनं जायचं आहे, हे तुम्ही ॲव्हरेज आउट करता. मग त्यासाठी कुठला असेट क्लास चांगला आहे, मग 2 व्हीलरनं गेलं पाहिजे, 4 व्हीलरनं गेलं पाहिजे, हे असेट क्लासेस आहेत, ते तुम्ही निवडू शकता. तसं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये तुमचं गोल जर क्लिअर झालं की हे पैसे मला कधी लागायचे आहेत, त्याच्या हिशोबाने तुम्ही असेट क्लास निवडला पाहिजे. मग तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये असाल तर फिक्समध्ये ठेवले पाहिजे, जर तुम्ही लॉंग टर्म असेल तर इक्विटी घेऊ शकता. सो बऱ्याच वेळा हा अनुभव मला आला आणि हे मला रिअलायझेशन झालं अर्ली लाईफमध्ये. जर तुमच्याकडे गोल नसतील तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न्स कमवू शकत नाही. आणि ही म्हणून लोक आपल्यामध्ये बघितलं असेल की रिटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट न करता पर्पज काय आहे तुमचं ते बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि तुमची एक ती अटॅचमेंट राहते आणि मगच वेल्थ क्रिएशन होते. जर तुम्ही त्या गोलशी अटॅच नसाल तर तुम्ही ते पैसे काढता. बरोबर. जसं तुम्ही मगाशीच सांगितलं की इमोशनल व्हायचं तर गोलसाठी इमोशनल व्हा, नक्की इतर लोकांसाठी आणि कुठल्या तरी वस्तूसाठी. बरोबर. पण आता आपण बघितलं सर, हे आपण FD वगैरे बद्दल बोललो, पण अजून लोकांचं असं म्हणणं आहे की काही ज्या गोष्टी आहेत जसं की रिअल इस्टेट आहे किंवा स्टॉक्स आहेत, तर ह्या गोष्टी तुम्हाला लवकर करोडपती व्हायला मदत करतात का? हो, ऑफकोर्स. कारण की रिअल इस्टेट आहे किंवा इक्विटी जो भाग आहे ना, आता एक्झाम्पल घ्या, इक्विटी म्हणजे काय आहे नेमकं? इक्विटी म्हणजे बिझनेस आहे. सो एखादा बिझनेस तुम्ही करता, आता एक्झाम्पल आज टाटा ग्रुप आहे, तो बिझनेस करतो. म्हणजे काय करतो तर एखादी वस्तू तयार करतो, त्याच्यावरती सर्व्हिसेस ॲड करतो आणि तो एंड कस्टमरला विकतो. बरोबर. आता टाटाची गाडी आहे समजा, एखादी वस्तू, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 100 रुपये आहे, तर कॉस्ट ऑफ सेल्स त्यांचं म्हणजे आपण विक्री किंमत 140 रुपये असेल, तर त्यांचा एक 20 रुपये त्याच्यामध्ये फायदा आहे. बरोबर. म्हणजे तो फायदा कोणाला दिला जातो? तो शेअर होल्डरला दिला जातो. ओके. इक्विटी म्हणजे तुम्ही बाय करता त्या कंपनीचे शेअर्स. मग उद्या टाटा मोटर्सचं शेअर्स घेतलं तर टाटा मोटर्सची कंपनी जेव्हा त्यांचा व्यवसाय करता, आज तुम्ही बघितलं असेल गाड्यांना सेलला नंबर्स आहेत. ओके. म्हणजे गाडीला डिमांड आहे. जर कुठलाही बिझनेसमॅन ज्यावेळी 100 रुपये इन्व्हेस्ट करतो बिझनेस चालू करत असतो, टाटा ग्रुपनेच एखादा बिझनेस चालू केला तर त्याच्याकडे 2 ऑप्शन होते. एक, हे पैसे फिक्स डिपॉझिट्समध्ये ठेवू जे तुम्हाला 7 ते 7% मिळतील रिटर्न्स, आणि दुसरा ऑप्शन होता बिझनेसमध्ये टाकू. तर साधारणतः बिझनेसमध्ये जेवढे पैसे लावतो किंवा इन्व्हेस्ट करतो त्याची अपेक्षा काय असते की महागाईपेक्षा 2 पैसे जास्त मिळावे. महागाई किंवा FD पेक्षा. मग FDचा रेट 6 ते 7% आहे, महागाईचा ॲव्हरेज रेट आहे इंडियामध्ये 6 ते 7%. म्हणून इक्विटीचे रिटर्न्स साधारणतः जर तुम्ही बघितलं तर 12 ते 14% रिटर्न्स मिळतात. त्याचं कारणच काय की आपल्या देशाची महागाई 6-7% आहे आणि FDचे रेट 7 ते 8% चालू आहे. सो ह्या दोन्हींचं एकत्र केल्यानंतर इक्विटीचे रिटर्न्स अपेक्षित करता येतात आणि मग तरच बिझनेस सक्सेसफुल होतो. कारण की 14% जर प्रॉफिट नाही कमवला तर तो इन्फ्लेशनमुळे काय होऊ शकेल, त्याचं लोकांचे जे पगार वाढवायचे ते वाढणार नाही. आणि FD मध्ये एवढे जर पैसे नाही मिळाले तर ते बिझनेस करणारच नाही, तो FD मध्ये टाकणार. त्यामुळे इक्विटीमध्ये रिटर्न्स हे का मिळतात? कारण की तो बिझनेसमॅन साधारणतः 15 ते 20% मार्जिनने धंदा करतो आणि हा आलेला प्रॉफिट हा इन्व्हेस्टरला दिला जातो. ओके. म्हणून साधारणतः 15 ते 20% आपल्याला इक्विटीमध्ये रिटर्न्स मिळतात. पण हे एकाच वर्षात नाही, ते लिनियर नसतात असे एकसारखे, त्याच्यावरती अप्स अँड डाऊन्स असतात. म्हणून इक्विटीमध्ये रिटर्न्स मिळतात. आता राहिली गोष्ट प्रॉपर्टीमध्ये. प्रॉपर्टीमध्ये ही अशी गोष्ट आहे की जी इन्व्हेस्टमेंट करत असताना रिटर्न्स जर बघायला झाले तर रिटर्न्स इक्विटी एवढे पैसे नाही मिळत, प्रॉपर्टीमध्ये कमी मिळतात. फक्त त्याचा बेनिफिट काय होतं की गव्हर्नमेंट दरवर्षी त्याचे हे वाढवत जातं, टॅक्सेस वाढवत जातं आणि त्याच्यामुळे प्राईस वाढतात. त्यामुळे आपल्याला एक फिलिंग येतं की आपली प्राईस वाढलेली आहे. म्हणजे प्रत्येक एरिया वाईज काही गव्हर्नमेंटने मिनिमम रेट ठेवलेले आहेत. ओके. की दरवर्षी एवढा रेट त्या भागातला वाढला पाहिजे आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली प्रॉपर्टीची प्राईस वाढते. आज जर बघितलं तर 30 ते 40% फ्लॅट पुणे किंवा इतर कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये वेकंट आहेत. ओके. ही रिॲलिटी आहे.
ओके, की 30-40% फ्लॅट वेकंट आहेत, भाड्याने गेलेले आहेत किंवा सेल झालेले नाही आहेत, इन्व्हेंटरी पाईल्सअप आहे. ओके, तरीसुद्धा रेट्स हे फक्त गव्हर्नमेंट दरवर्षी एक नॉमिनल रेट असतात ते वाढवतं म्हणून वाढवले जातात. दॅट्स ओनली रिझन. बाकी प्रॉपर्टीचे ॲप्रिसिएशन, इक्विटी बिझनेसचे ॲप्रिसिएशन एवढे नसतात. ओके, म्हणजे हे खूप म्हणजे हे अशा पद्धतीने कोण विचार पण जास्त करत नसतात लोक. आपण फक्त बघतो की आपल्याला जे दिसतंय की हा रेट वाढतात, म्हणजे बॅक स्टोरी लोकांना बऱ्याचशा माहिती नसते. बरं, कारण की रिटर्न्स हे 90% लोकांना रिटर्न्स मोजताच येत नाहीत मुळात. एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये पैसे मोजतो कसे, की माझे पैसे 5 वर्षात डबल झाली प्रॉपर्टी किंवा 10 वर्षात डबल झाली, हा शब्द वापरतो. पण दर साल दर शेकडा, जसं आपण FD बद्दल विचार करतो की 100 रुपये इन्व्हेस्ट केले तर 1 वर्षानंतर 8% जर FD असेल तर माझे व्हॅल्यू किती झाली पाहिजे, 108 झाली पाहिजे. आणि त्याच्या वर्षी दुसऱ्या वर्षी मला पैसे कशावरती मिळाले पाहिजेत, 108 वरती मिळाले पाहिजे. ओके, असा आपण विचार करतो. पण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना प्रॉपर्टीमध्ये त्याचं मोजमाप पर्सेंटेजमध्ये न करता आपण अशा पद्धतीने करतो की डबल झाले. त्यामुळे एखादी प्रॉपर्टी 10 वर्षात डबल झाली तर त्याचा दर साल दर शेकडा हा 5 ते 7% वर नाही. म्हणजे 1 कोटीची प्रॉपर्टी 2 कोटी झाली 10 वर्षानंतर, तर आपल्याला दर साल दर शेकडा रिटर्न्स किती मिळाले, ह्या भाषेत जर बोलायचं झालं कंपाऊंडिंग इफेक्टने, तर हा वार्षिक रेट 5 किंवा 7% वर नाही आहे. ओके, खूपच. फक्त आपण म्हणतो माझे पैसे डबल झाले, पण हा व्याजदर 5 ते 7% पडलाय. म्हणजे होम लोन रेटपेक्षा मायनसमध्ये आहोत आपण. होम लोनचा रेट 8% आहे आणि आपल्या प्रॉपर्टीचा वाढीचा रेट 6-7%. मग त्यावरून पण अनेक जण सांगतात ना की इथं एखाद्याला जर करोडपती व्हायचे किंवा खूप पैसे कमवायचे तर बरेचसे आपण बघतो की सोशल मीडियावर दिसतं की तुम्ही घर घेणं टाळा असं लोक सांगतात, त्यापेक्षा तुम्ही कुठेतरी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मग तुमचं ह्यावर ओपिनियन काय? घर घेणं टाळा मी असं कधीच म्हणणार नाही. घर ही इम्पॉर्टंट ॲसेट आहे लाईफमधली. फक्त कधी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा हा अनुभव आला आहे की लोक करिअरच्या सुरुवातीला घर घेतात. मग ह्याचा इम्पॅक्ट काय होतो की आजकाल लोन सहज अवेलेबल झालेले आहेत. बरोबर. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा किंवा प्रॉपर्टी विकण्याकरता बिल्डर्सच तुम्हाला पुश करतात लोन घेऊन. त्यामुळे आपण घेतो आणि आपल्याला वाटतं की आपण घर घेतलं की मग काही सामाजिक बंधन असतात, आई वडील म्हणत असतात तू तिथे राहतोय, तुझं लग्न करायचंय म्हणून घर घे. सो अशा काही सामाजिक बंधनात घेतलं जातं. पण ह्याचा इम्पॅक्ट असा होतो की तुम्ही जिथे वर्क करता तर तिथे तुम्हाला एक EMIचं बर्डन येतच, पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या असतात अर्ली स्टेजमध्ये. मग जॉब स्विच करणं असेल किंवा जॉबमधून बिझनेसमध्ये येणं असेल, हे गोष्टी शक्य होत नाही जर तुम्ही अर्ली लाईफमध्ये एखादं घर घेतलं. कारण की 20 वर्ष तुम्ही एक लॉक इन राहता त्या डिसिजनसाठी आणि मग तो तुमच्या उमेदीचे जे वर्ष असतात ती निघून जातात. मग तुम्ही रिस्क घ्यायची जी कॅपॅसिटी असते ती कमी होते, कारण की तुम्हाला EMI भरायचा आहे म्हणून तुम्ही घर घेतलेलं आहे. सो घर घ्यावं, पण वयाच्या साधारणतः तुमची अर्ली लाईफमधली करिअर गोल सेट झाली, तुम्ही ज्या सिटीत राहणार आहात ते फिक्स झालं, त्यानंतर तुम्ही तिथे घेतलं तर ते जास्त सोयीस्कर राहील रादर दॅन अर्लीमध्ये घेणं. जे फायदे असे आहेत की तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट येते काही वर्षानंतर, कुठे राहणार आहे हे कळतं. तुम्हाला 35 किंवा 40 मध्ये तुमचे काही सेव्हिंग्स आलेले असतात, त्यामुळे सगळं काही लोनवरती घेणं गरजेची गरज नाही बसत. बरेचसे पैसे तुम्ही डाऊन पेमेंट भरू शकता. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एक स्टॅबिलिटी आलेली असते. ओके, त्यामुळे तुम्हाला ते जास्त बेनिफिशियल राहतं. त्यामुळे घर घ्यावं, पण अर्ली लाईफमध्ये ह्या गोष्टी अवॉइड कराव्या, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे आवडतंय ते करचाल. कारण की जसं मी सांगितलं की बरीच लोक पैशासाठी काम करतात का कामासाठी पैसे कमवतात ह्याची क्लॅरिटी होत नाही. मग बऱ्याच वेळा आपल्याला काम आवडीचं नसताना सुद्धा करावं लागतं, कारण की EMI भरायचा असतो. सो ही चांगली गोष्ट नाही आहे तुमच्या लाईफमध्ये. त्यामुळे अर्ली अवॉइड द बाईंग अ होम. बाकी वयाच्या 35 किंवा 40 वर्षानंतर तुम्ही आवश्यक घर घ्यावं, बिकॉज दॅट इज वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन एन्जॉय. अँड लाईफमध्ये इक्विटी हा एक ॲसेट क्लास नाही, डिफरंट ॲसेट क्लासेस आहेत. तुम्हाला ते डिफरंट ॲसेट क्लासेस गरजेचे आहेत तुमच्या गरजेनुसार. बरोबर. मग त्या सगळ्यामध्ये सर मला एक लक्षात आलं की माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. मग आता एक मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं की श्रीमंत होण्यासाठी किंवा करोडपती होण्यासाठी हा माइंडसेट किती महत्त्वाचा आहे?
माइंडसेटच प्रथमतः असावा लागतो की तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा आहे तर माइंडसेट एक तर पाहिजे की ग्रोथ माइंडसेट पाहिजे तुमचा, की तुम्हाला विश्वास पाहिजे तुम्ही जे करताय. म्हणजे बरोबर इक्विटी हा इन्व्हेस्टमेंट करणं किंवा कुठेही इन्व्हेस्टमेंट करणं हा एक बिलीफचा भाग आहे, बरोबर की तुम्ही हे जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो ह्याचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये लागेल. बरोबर. म्हणजे हा माइंडसेट पाहिजे की आपल्या फ्युचर गरजासाठी आपण सेव्हिंग केलं पाहिजे. सो माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड बेसिक स्टार्ट विथ द सेव्हिंग. ओके, कारण की आपण डेव्हलपिंग असल्यामुळे क्रेडिट साईड आपल्याला इमिडिएटली अवेलेबल व्हायला लागलेत आणि अजूनही होणार आहेत म्हणजे लोन्स वगैरे. त्यामुळे त्याच्या पाठीमागे न पडता आपल्याला एक सेव्हिंग डिसिप्लिन पद्धतीनं 15 ते 20% अमाऊंट आपल्या मिनिमम सेव्हिंग झाली पाहिजे. आणि हे सेव्हिंग्स तुमच्या भविष्यात तुमच्या इमर्जन्सी असतील, तुमच्या रिस्क इन्शुरन्स वगैरे काय असतील याला इनफ असलं पाहिजे. आणि त्या तुमच्या डिसिप्लिन पद्धतीने एक सवय लागली पाहिजे ती. कारण की हे माइंडसेट नसेल तर तुम्ही कितीही पैसे कमवले, म्हणजे आज माझ्या फॅमिलीसोबत आम्ही डील करताना रिअल जाईल, महिन्याला 5 लाख जरी इन्कम असेल त्या व्यक्तीचं किंवा 10 लाख जरी, तर महिन्याच्या शेवटी 4 ते 5 दिवस क्रेडिट कार्डवरती जे खर्च करतात याचं कारण काय की एक ती सवय लागलेली आहे एक्सपेन्सेसची. जर तुम्ही सेव्हिंग नाही करत आहे तर ॲटोमॅटिकली तुम्ही काय करताय, एक्सपेन्सेस करताय. इट्स सिम्पल. त्यामुळे यू शुड डेव्हलप अ पॉझिटिव्ह माइंडसेट ऑफ सेव्हिंग रादर दॅन एक्सपेन्सेस. बरोबर. मग आता सर आपण सगळं ह्या पॉडकास्टमध्ये जवळपास क्लिअर केलेलं आहे. आपण लोकांना खूप आयडिया आली असेल की कशा गोष्टी करायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि कुठले ॲसेट्स आहेत आणि त्यांचं काय इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळं लोकांना लक्षात आलं असेल. पण आता जाता जाता सर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता आपण 2025मध्ये हा पॉडकास्ट करतो आहे, ठीक आहे. मग आत्ताच्या घडीला आता एखाद्या व्यक्तीला 20 ते 25 वर्षामध्ये त्याला करोडपती व्हायचं आहे. तर करोडपती म्हणण्यापेक्षा आपण 1 करोड 2 करोड म्हणजे नक्की मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की एखाद्या माणसाचा गोल काय असावा, की किती करोड रुपये त्याच्याकडे असावे लाईफमध्ये. सर साधारणतः विचार करत असताना गोल म्हणजे बेसिक गोल तरी ॲटलिस्ट प्रत्येकाचं असतं की मला एक 2 वेळचं जेवण मिळावं. हे बेसिक गोल आहे सगळ्यांचं. सो आपण आज तो एक विचार करू, एक 2 वेळचं जेवायचं झालं आज मी तिला कोणालाही व्यक्तीला घरामध्ये, मी सांगितलं हॉटेलमध्ये जास्त कसं तर 2 वेळचं जेवायचं जर झालं तर आज जो एखादा व्यक्ती 30मध्ये आहे किंवा 40मध्ये आहे, समजा 40 वर्ष वय पकडलं तर त्याला 2 वेळचं जेवायला त्याची वाईफ असते, तो स्वतः असेल, मुलं समजा रिटायरमेंटचा हा विचार केला आपण, मुलं नाही आहेत असा अनुभव घेतला तर 2 वेळचं जेवायचं झालं तर रिटायरमेंटला किती पैसे लागतील. तर एक घरामध्ये सकाळ संध्याकाळ नाश्ता आणि जेवण एक 200 रुपये लागतील. हो, एका व्यक्तीला, एका कपलला रिटायरमेंटसाठी पैसे साठवायला 2 वेळच्या जेवणासाठी तर एक 200 रुपये लागतात. हा खर्च भारतामध्ये महागाईप्रमाणे जे चालू आहे आता तर साधारणतः 7 ते 8% महागाई जर पकडली, प्रत्येकाचे लाईफस्टाईल इन्फ्लेशन वेगळं आहे, पण हा जर खर्च पडला आणि हा मी खर्च जर विचारात घेतला तर हा खर्च एक साधारणतः 7 वर्षात डबल होतोय. म्हणजे 200 रुपयेचे वय जर 40 आत्ता असेल तर 47ला किती होतील, 400 रुपये होतील. बरोबर. 47 अधिक 7 म्हणजे साधारणतः 53 वर्ष. 2 वेळच्या जेवणासाठी पर डे व्यक्ती किती लागतील, परत त्याचे डबल किती लागतील, ते 800 रुपये लागतील. आणि 53मध्ये आपण 7 ॲड करू की 60, बरोबर, 60-61 होतील. 60-61ला 1600 रुपये पर डे 2 वेळच्या जेवणासाठी लागतात. आता 2 वेळा जेवायचं झालं तर साधारणतः आपण कॅल्क्युलेशन पर्पज एक 65 डे वरचे जे 365 डेजपैकी 65 डे काढून टाकू आपण. 300 डे जर डिवाईड केलं 1600 इंटू 300 दिवस तर साधारणतः ही अमाऊंट होते 8 ते 9 लाख रुपये. 2 वेळच्या वर्षभराच्या जेवणासाठी साधारणतः एका फॅमिलीला 8 ते 9 लाख रुपये लागतात. ओके. जर वयाच्या 61व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर पुढची साधारणतः हेल्थ कंडिशन आज ज्या पद्धतीने इम्प्रूव्ह होऊ लागले, पुढच्या 20 वर्षाचं नियोजन करायचं तुम्हाला. तर पर वर्षाला तुम्ही रिटायर होत आहे म्हणून महागाई थांबणार नाही. ओके, म्हणजे साधारणतः 61व्या वर्षी समजा 8 ते 9 लाख रुपये 2 वेळच्या जेवणासाठी लागत आहेत तर 65 किंवा 67 वर्षी तिथनं पुढे 7 वर्षामध्ये ते डबल होणार आहे. हो, परत डबल होणार आहेत. साधारणतः 9 लाखाचे किंवा 8 लाखाचे 16 लाख रुपये द्यावे लागतात फक्त जेवायला. त्या 16 लाखाचे पुन्हा 7 वर्षानंतर साधारणतः 72-73ला पुन्हा साधारणतः त्या व्यक्तीला लागणार आहेत 32 लाख रुपये. हो, आणि तिथनं पुढं
परत 80-82 म्हणजे साधारणतः एक 32 ते 40 लाख रुपये 2 वेळच्या ठेवण्यासाठी एका वर्षात एका व्यक्तीला लागणार आहे. आज भारतामध्ये जे काही फायनान्शियल प्रोडक्ट नॉर्मली घेतले जातात, इन्शुरन्स मोस्ट ऑफ दी रिटायरमेंट म्हणून घेतले जातात, ते इनफ नाही पुरणार आहेत हे सगळं. साधारणतः एका फॅमिलीला 2 ते 5 करोड रुपये 2 वेळच्या जेवणासाठी लागू शकतील, जे आज 40मध्ये आहेत त्याला. बापरे. आणि हे प्लॅनिंग हे तुम्ही स्वतः केलं पाहिजे. कोणीही प्रोडक्ट फायनान्शियल प्रोडक्टमध्ये एखादा इन्व्हेस्ट केला आणि मला हे पैसे मिळत राहतील असं होणार नाही. त्यामुळे तुम्ही चेक केलं पाहिजे जे काही माझं आत्ता लाईफस्टाईल खर्च आहे ते इनफ आहे का नाही आहे. एक प्रॉपर प्लॅन करून जर तुम्ही केलं तरच ते तुम्हाला कळू शकेल ते की मला इनफ पैसे किती आहेत. ओके, साधारणतः ही रेंज प्रत्येकाची वेगळी असेल. मी 2 वेळच्या मिनिमम जेवणाचा जर हिशोब पडला तर ते 2 ते 5 कोटीपर्यंत गेलं. पण बाकी बऱ्याच गरजा आहेत आपल्याला, त्याच्या हिशोबाने ते तुम्ही चेक करू शकता. सर खरंच म्हणजे आता लोकांसाठी आय ओपनिंग असेल. म्हणजे 2 वेळाच्या जेवणासाठी एवढे खर्च लागू शकतो भविष्यात ह्याचा कोण विचार पण नाही करणार. कारण लोक एवढं कॅल्क्युलेशन करतच नाहीत की कदाचित एवढं डबल होऊ शकतं. तर थँक्यू सर, तुम्ही आम्हाला आज गाईड केलं, आपल्या ऑडियन्सला गाईड केलं आणि नक्कीच तुमच्या सगळ्या नॉलेजचा लोक उपयोग करतील आणि त्यांच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन करतील. आणि तुम्ही म्हटलं की जसं अर्ली द बेटर, की लवकरात लवकर जसं चालू करतील तर चांगली गोष्ट आहे. तर ते आपल्या ऑडियन्सला माझी विनंती आहे की ह्या गोष्टी सरांनी सांगितल्या त्या फक्त ऐकू नका, त्या इम्प्लिमेंट पण करा. तर थँक्यू पण तसं. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ते मराठी पॉडकास्टवर.